केडगावमधील अंडरग्राऊंड टनलचा नादच खुळा. माजी खासदार सुजय विखेंनी केली पाहणी. नगरसेवक व कार्यकर्त्यांसह फेरफटका मारण्याचा घेतला आनंद. अहिल्यानगर शहरात सध्या केडगाव परिसरात तयार करण्यात आलेले अंडरग्राऊंड टनल चर्चेचा विषय ठरलाय. केडगाव परिसरात नागरिकांच्या दळणवळणाच्या दृष्टिकोनातून अतिशय पर्यायी मार्ग म्हणजे अंडरग्राऊंड टनल. त्यामुळे नागरिकांच्या इंधनाची तर बचत होणारच आहे, मात्र वेळीची देखील बचत होणार. आणि या सगळ्या गोष्टीचं श्रेय जातं ते म्हणजे धडाडीचे नगरसेवक मनोज कोतकर यांना. मनोज कोतकर यांच्या पाठपुराव्यामुळेच हे शक्य होऊ शकलं, असं परिसरातील नागरिकांचं म्हणणं आहे. दरम्यान माजी खासदार सुजय विखे यांच्या विकास निधीतून आणि आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज कोतकर यांच्या पाठपुराव्याला यश आलं आणि अहिल्यानगर शहरात पहिल्यांदाच अंडरग्राऊंड टनल उभं राहिलं, हे मात्र विशेष. दरम्यान आत्ताच 4 दिवसांपूर्वी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात या अंडरग्राऊंड टनलचा लोकार्पण सोहळा करण्यात आला आणि आता माजी खासदार सुजय विखे यांनी देखील या अंडरग्राऊंड टनलची पाहणी केली. यावेळी त्यांना देखील या अंडरग्राऊंड टनलमधून जाण्याचा मोह आवरता आला नाही, हे मात्र विशेष. या संदर्भात माजी खासदार सुजय विखे यांनी आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या. अनेक वर्षामध्ये केळगावच्या ग्रामस्थांची मागणी होती की पूर्णपणे कानेटिक चौकातून न जाता आम्हाला जर रेल्वेमध्ये अंडरपास मिळालं तर आम्ही नगर दौंड रोडला लागू शकतो. मनोज कोतकर असतील आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी ही मागणी मी खासदार असताना लावून धरली आणि त्या कालावधीमध्ये केंद्रीय सरकारच्या माध्यमातून हा अंडरपास आपण मंजूर करून घेतला. आता लोकसभा झाल्यानंतर त्याचं काम सुरू झालं आणि आता ते पूर्वत्व आल्यानंतर त्याचं उद्घाटन माननीय पालकमंत्री यांच्या हस्ते आणि आमदारांच्या उपस्थितीत ते पार पडलं. हे जे काही मूलभूत सुविधा आहेत आज अहिल्यानगर शहरामध्ये, आपल्याला अशा गोष्टी निर्माण करणं आवश्यक आहे जे सार्वजनिक जीवनामध्ये परिवर्तन करतील. एखाद्या गल्लीचा रस्ता करणे ते गरजेचं आहेच, पण आज आपण पहा अहिल्यानगर शहरामध्ये सिग्नल नव्हते साध्या कुठं शहरामध्ये. कोणी कुठेही ट्रॅफिक करायचं, शिस्त लागणं हे गरजेचं आहे. आपण सिग्नल लावले, अतिशय अभूतपूर्व असे सिग्नल चालू आहेत. काही ठिकाणी अजून टप्प्याटप्प्याने चालू होतील, पण तो एक मूलभूत सुविधेची आवश्यकता. कोणी मागितलं नव्हतं येऊन सिग्नल पाहिजे, पण आपली अपेक्षा होती की लोकांनी व्यवस्थितपणे ट्रॅफिक डायव्हर्जन झालं पाहिजे. तसंच आज कानेटी चौकाची परिस्थिती एवढी प्रचंड ट्रॅफिक तिथं अडखळते, तर कोणी तिथं माझ्याकडे मागायला आलं नाहीये की अंडरपास द्या. पण माझा प्रयत्न आहे की नगर दौंड ते रेल्वे स्टेशनकडे जाणारा जो रोड आहे त्याला जर आपण अंडरपास करता आलं तर एक बाजू जरी बिना सिग्नलची खाली गेली तर ट्रॅफिक पूर्णपणे सुरळीत होईल. कारण की नवीन फ्लायओव्हर बांधणं आता त्या रेल्वेवर शक्य नाही, त्याच्या अनेक अडचणी आहेत, पण अंडरपास एक चांगला मार्ग असू शकतो. तर माझ्या दृष्टिकोनातून आज नगरला सकारात्मकतेने पुढचे 20-25 वर्ष लोकसंख्या पाहता असे कामं करणं आवश्यक आहे, जेणे की नागरिकांचं जीवनमान अतिशय चांगलं राहील. इतर कामांसाठी डीपीआर ट्रान्सफॉर्मर, लालबत्ती आणि लाईट, स्ट्रीट लाईट या गोष्टी होत राहतात. त्यांनी काय आलं नाही आल्याने काय परिणाम होत नाही, पण ट्रॅव्हल टाईम जर कमी झाला तर निश्चित त्याचा परिणाम शहरावर होईल. आणि म्हणून नवीन डीपी रोड विकसित होणं आवश्यक आहे. आम्ही बोलेगावपासून तर नगर कल्याण रोडपर्यंत नवा डीपी रोड विकसित करण्यामागे आता मी हाती घेतलेला आहे. तर त्याला साधारण 100 कोटी रुपयाची आवश्यकता आहे. तर मी आमदारांशी बोललो की पहिलं काम आपण मिळून तेवढीच मागणी केली पाहिजे. एकदा बालिकाश्रम रोडला पॅरलल रोड झाला तर बोलेगावपासून तर नगर कल्याण रोडपर्यंत जर गाड्या जायला लागल्या तर इथपर्यंत लोक सुद्धा येणार नाहीत. ट्रॅफिक कमतरता होणं आणि केडगावपासून तर बोलेगावपर्यंत माणूस 5 मिनिटांमध्ये 10 मिनिटांमध्ये गेला पाहिजे, हे स्वप्न आम्ही पाहिलं आणि ते मी पूर्ण करून दाखवणार.